नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण औदुंबर वृक्षाचे काय महत्त्व आहे, त्याला कल्पवृक्ष असे का म्हटले जाते हे बघणार आहोत. औदुंबर वृक्षाला उंबर असेही म्हटले जाते. 21 गुणांनी परिपूर्ण असा हा वृक्ष असून आपले श्री स्वामी समर्थ महाराज, श्री दत्तगुरू महाराज, श्री गुरु नृसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभ औदुंबराच्या खाली बसूनच साधना करत असत. काही लोकांच्या घराजवळसुद्धा औदुंबर वृक्ष येत असतो. म्हणजेच पूर्वी केलेल्या दत्तगुरूंच्या सेवेमध्ये जर खंड पडला असेल किंवा पारंपरिक पिढ्यानपिढ्या श्री दत्तगुरूंचे अधिष्ठान असणे हा पण त्याचा संकेत असतो. त्यामुळे जर तुमच्या घराजवळ औदुंबर वृक्ष येत असेल तर त्याला पाणी घालून त्याची सेवा करावी. औदुंबर वृक्षाचे रोप जर घराजवळ आले असेल तर त्याची पूजा अर्चना करणे शक्य नसल्यास, तसे जमणार नसल्यास ते उपटून फेकून देऊ नये. ते व्यवस्थित एखाद्या दुसऱ्या योग्य जागी लावावे आणि शक्य असल्यास जिथे आहे तिथेच त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करावा. औदुंबर वृक्ष जिथे असतो तिथे पाण्याचे साठे असतात असे म्हटले जाते. औदुंबराच्या सुकलेल्या फांद्या या समिधा म्हणून हवनामध्ये वापरल्या जातात. म्हणजेच हा अत्यंत पवित्र वृक्ष आहे हे समजते. औदुंबराच्या फुलाचे दर्शनही दुर्मिळ आहे. ज्याला ते दिसते त्याच्यावर श्री दत्तगुरूंची कृपा आहे असे म्हटले जाते. श्री दत्तगुरूंना औदुंबर वृक्ष हा का प्रिय आहे याचा उल्लेख श्री गुरुचरित्रातील 19व्या अध्यायामध्ये करण्यात आलेला आहे. हिरण्यकश्यपू या राक्षसाचा पोट फाडून वध केल्यानंतर त्याच्या पोटातील कालकूट विषामुळे जेव्हा भगवान नृसिंहांच्या नखाचा दाह होत होता तेव्हा माता लक्ष्मींनी त्यांना उंबराच्या फळांमध्ये आपली नखे रोवण्यास सांगितली. त्यांनी तसे करताच त्यांचा दाह त्वरित थांबला आणि ते प्रसन्न झाले. त्यांनी माता लक्ष्मींनाही आशीर्वाद दिला आणि औदुंबरालाही आशीर्वाद दिला की जो कोणी या वृक्षाची सेवा करेल त्याचे कल्याण होईल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. जे दरिद्री असतील ते श्रीमंत होतील. जे तुझ्या छायेमध्ये बसून जप तप अनुष्ठान करतील त्यांना पुण्यप्राप्ती होईल, ते ज्ञानी होतील. तुझ्या छायेतील पाण्यामध्ये जे स्नान करतील त्यांना गंगा स्नानाचे पुण्य प्राप्त होईल. तुझी सेवा केल्यामुळे संतती न होणाऱ्यास अपत्यप्राप्ती होईल. आजारी व्यक्तीस आरोग्यप्राप्ती होईल. त्याच्या मार्गातील सर्व वाईट शक्तींचा नाश होईल आणि त्याची प्रगती होईल. तुझी सेवा करणाऱ्याला कोणताही शारीरिक मानसिक आजार होणार नाही. ब्रह्म इत्यादी महापातके नष्ट होतील. कलियुगामध्ये तू कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाशील. आम्ही माता लक्ष्मीसह तुझ्याजवळ कायमचे वास्तव्य करू. भगवान नृसिंहांनी औदुंबराला असा आशीर्वाद दिला आणि तेव्हापासूनच या वृक्षाची कल्पवृक्ष म्हणून ख्याती झाली. अत्यंत क्रुद्ध झालेले भगवान नृसिंह हे औदुंबराजवळ शांत झाले. त्यामुळे औदुंबराचे हे महात्म्य श्री दत्तात्रय स्वरूप श्रीगुरूंना माहिती होते. त्यामुळे त्यांना औदुंबर वृक्ष प्रिय होता. जेव्हा हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी श्री महाविष्णू हे खांबामधून प्रकट झाले होते तेव्हा कालांतराने त्या दुभंगलेल्या खांबामधून पालवी फुटून औदुंबराचा एक वृक्ष उगवला. मग भक्त प्रल्हादांनी त्या झाडाची सेवा करण्यास सुरुवात केली. त्याची भक्ती पाहून श्री दत्तगुरू प्रसन्न होऊन तेथे प्रकट झाले. कलियुगामध्ये यतिवेश धारण करून मनुष्यजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला आणि त्यावेळी औदुंबरानेही मनुष्यवेशात येऊन श्री दत्तगुरूंकडे आशीर्वाद मागितला. तेव्हा प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपाने राहीन आणि तुझ्यामधून नृसिंहदेव प्रकट झाल्याने मी कलियुगात नृसिंह सरस्वती नावाने अवतार घेईन असे माझे वचन आहे. म्हणूनच औदुंबर वृक्षाखाली श्री दत्तगुरू, श्री गुरु नृसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान असते आणि त्यांच्या कुठल्याही मंदिरामध्ये औदुंबर वृक्ष हा असतोच असतो. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील 20व्या अध्यायामध्येही औदुंबराचा महिमा सांगितलेला आहे. श्री दत्तात्रय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांच्या व्याधी कमी करतात, त्यांचे संरक्षण करतात. भक्त मरण अवस्थेत असल्यास औदुंबर वृक्षातील प्राणशक्ती ही भक्ताच्या शरीरामध्ये प्रतिष्ठित होऊन भक्ताचे आयुष्य थोडे वाढते. ही प्राणशक्ती परिपूर्ण असते कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षात सूक्ष्म रूपाने श्री दत्तात्रय भगवान प्रतिष्ठित असतात. असे औदुंबर वृक्षाचे सुंदर वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातही करण्यात आलेले आहे. औदुंबराची संकल्पयुक्त सेवा करावी. ज्या ज्या मनोकामना असतील त्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. औदुंबर वृक्षाखाली एका ब्राह्मणाला जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवू घातल्याचे पुण्य मिळते. हवन केले किंवा रुद्र केले असता त्या सेवेचे पूजेचे आपल्याला अनंत कोटी पुण्य मिळते. श्री गुरु नृसिंह सरस्वती कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर नरसोबाची वाडी या तीर्थक्षेत्री वास्तव्यास असताना तिथे ते औदुंबराच्या वृक्षाखाली बसत असत. श्री गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक 19मध्ये असे वर्णन करण्यात आलेले आहे की श्री गुरु 64 योगिनींना या औदुंबर वृक्षाचे महात्म्य सांगताना असे म्हणतात की या औदुंबर वृक्षाखाली पवित्र मनाने जप केल्यास कोटीपट पुण्य लाभेल. या वृक्षाच्या 1,00,000 प्रदक्षिणा केल्यास कुष्ठरोग नाहीसा होऊन अशा व्यक्तीला देवासमान शरीरकांती प्राप्त होईल. या वृक्षाखाली एकादश रुद्र जप केला तर अतिरुद्राचे फळ मिळेल.
असे हे औदुंबर वृक्षाचे महात्म्य आहे। आता बघूया की औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा केल्याने काय होते। जेव्हा आपण औदुंबराला प्रदक्षिणा करतो तेव्हा त्या घाईघाईने करू नयेत, मंदगतीने कराव्यात। तुम्ही 11, 21, 108, 1008 प्रदक्षिणा करू शकता। औदुंबर वृक्षाच्या नियमित प्रदक्षिणा केल्याने मन शांत होते आणि आपला आध्यात्मिक प्रवास जास्त सुलभ होतो। बाहेरील बाधा असेल तर औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा केल्याने त्यापासून सुटका होते। औदुंबर प्रदक्षिणा ही 12 मिनिटे तरी करावी आणि वेळ असेल तर त्याहून अधिकही करू शकता। प्रदक्षिणा करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहावा। कुणाशीही न बोलता शांत चित्ताने जप करत प्रदक्षिणा कराव्यात। औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा केल्यामुळे त्वचेचे, श्वसनाचे, हृदयविकार, उष्णतेचे विकार दूर होतात। औदुंबर वृक्षाखाली श्री दत्तगुरूंचा वास असतो आणि 64 योगिनींचाही वास असतो। त्यामुळे औदुंबर वृक्षाची सेवा केल्याने, प्रदक्षिणा केल्याने आपल्याला श्री दत्तगुरूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो। कलियुगामध्ये औदुंबर वृक्षाची पूजा केली तर आपल्याला सुख समृद्धी, आरोग्य, शांती, अपत्य प्राप्ती होते। आपली एकाग्रता वाढते, आपली अडलेली सर्व कामे पूर्ण होतात। तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला औदुंबर वृक्षाचे महत्त्व कळाले असेल। या वृक्षाला कल्पवृक्ष का म्हटले जाते, या वृक्षामध्ये श्री दत्तगुरूंचा वास असतो आणि या वृक्षाला प्रदक्षिणा केल्याने त्याचे काय फायदे होतात हे आपल्याला आता समजले असेल। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा। आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।